तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही। तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। त्र्यंबकेश्वरमध्ये होणारी भाविकांची गर्दी आणि पोलीस प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन। नमस्कार, मी अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासनाकडून सर्व भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची नियमावली, कुशावर्त कुंड परिसरातील सुरक्षेच्या सूचना आणि शहरात येणाऱ्या मार्गांवरील स्वतंत्र पार्किंग व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे। तुमचा प्रवास सुरक्षित आणि दर्शन सुखकर होण्यासाठी प्रशासनाने काय महत्त्वाचे आवाहन केले आहे ते सविस्तर जाणून घ्या। सर्व भाविकांना महत्त्वाची सूचना। कुशावर्त कुंड येथे गर्दी असल्याने कृपया शांतता राखावी, रांगेत पुढे जावे व प्रवेशाने बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा ठेवावा। धक्काबुक्की करू नये। आपले मोबाईल, पाकिट, पर्स, दागिने व मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी। कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस कर्मचाऱ्यांना कळवावे। आपली सुरक्षितता आपली जबाबदारी। त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासनास सहकार्य करावे। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी प्रशासनामार्फत स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे। नाशिककडून येणाऱ्या भाविकांसाठी खंबाळे येथे, मुंबईकडून इगतपुरी मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी पैणे येथे, तसेच जव्हारकडून येणाऱ्या भाविकांसाठी आंबोली येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी प्रशासनामार्फत स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे। नाशिककडून येणाऱ्या भाविकांसाठी खंबाळे येथे, मुंबईकडून इगतपुरी मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी पहिने येथे, तसेच जव्हारकडून येणाऱ्या भाविकांसाठी आंबोली येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सदर पार्किंग ठिकाणांपासून त्र्यंबकेश्वर दर्शन स्थळापर्यंत भाविकांची ने-आण करण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे। तरी सर्व भाविकांनी आपली वाहने निर्धारित पार्किंगमध्येच पार्क करून एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा। खाजगी वाहने त्र्यंबकेश्वर शहरात आणू नयेत व शहरातील वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे। आपला प्रवास सुरक्षित आणि दर्शन सुखकर होण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा। त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर। धन्यवाद।